स्वर्गीय वसंतराव काळे साखर कारखान्याची नेमकी परिस्थिती काय? सभासद ॲडव्होकेट दीपक पवार यांनी मागितला खुलासा. कारखानदारांच्या बेजबाबदार आर्थिक नियोजनामुळे अनेक कारखाने डबघाईला आले. डबघाईला आलेल्या कारखान्यामुळे चेअरमन आणि संचालक मंडळांचं नुकसान कमी तर सभासदांचं मोठं नुकसान होत आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील स्वर्गीय वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नेमकं भवितव्य काय, असा सवाल कारखान्याचे सभासद ॲडव्होकेट दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या कारखान्याच्या चेअरमनने 4 दिवसात खुलासा करावा अशी मागणीही केली. यामुळे या कारखान्याच्या प्रशासनात काही गोंधळ आहे का, असा प्रश्न या कारखान्याच्या सभासदांपुढे निर्माण झाला. याबाबत कारखान्याचे सभासद ॲडव्होकेट दीपक पवार यांनी शनिवारी सायंकाळी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी कारखान्याविषयीच्या अनेक गोष्टी समोर आणल्या. सध्याचा गळीत हंगाम सुरू होण्यास 2 महिन्यांचा अवधी उरला. या दृष्टीने कारखाना प्रशासनाची कोणती तयारी दिसत नाही. इंजिनिअरिंगची कामं, वाहतुकीचे करार या गोष्टी होताना दिसत नाही. याबाबत बोलताना पवार यांनी सांगितलं की सन 2023 सालच्या निवडणुकीत या संचालक मंडळाच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली. हे संचालक मंडळ निवडून आल्यापासून त्यांच्या कारभारात आम्ही कधीही ढवळाढवळ केली नाही. परंतु सध्याची परिस्थिती पाहता अनेक प्रश्न आमच्या मनात आहेत. सभासद म्हणून आम्ही ते या कारखान्याच्या चेअरमन साहेबांना विचारत आहोत. याबाबतचा खुलासा त्यांनी 4 दिवसात करावा. काय आहेत ॲडव्होकेट दीपक पवार यांचे प्रश्न? स्वर्गीय वसंतराव सहकारी साखर कारखाना आपण भाडे तत्वावर चालवण्यास देणार आहात काय? आर्थिक कारण पुढे करून एखाद्या उद्योजकाचा कारखाना चालवण्यास देण्याचं आपलं धोरण आहे काय? की या कारखान्याचा लिलाव करणार आहात की काय, असे प्रश्न ॲडव्होकेट दीपक पवार यांनी स्वर्गीय वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळापुढे उभे केले. याबाबत होणाऱ्या खुलाशाकडे या कारखान्याच्या सभासदांच्या आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय.